नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर गाईज, माझा फेवरेट सीझन चालू झालेला आहे, मँगो सीझन. मी परवाच आमच्या शेतातल्या झाडावरून मँगोज काढून आणलेले आहेत सगळे. त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर आता मँगो सीझन चालू झालेला आहे आणि असं जोरदार ऊन पडलेला आहे. तर या उन्हाळ्यात आपल्याला एक थंडगार अशी आता मँगो लस्सी मी आज बनवणार आहे. चला तर मग बघूया कशी बनवायची. सगळ्यात पहिला स्वच्छ पाण्याने धुवून 2 आंबे घेतलेले आहेत मी. आता हे आंबे सोलून त्याचा गर काढूया. हे बघा गाईज, पूर्ण सोललेला आंबा कसला भारी वाटत आहे. मला हे असं सगळं खाऊन टाकू वाटायला लागले. मस्त आहे गोड गोड, पण आता मला माझ्या फिलिंग्सवर कंट्रोल करायला पाहिजे आणि लस्सी करायला घ्यायला पाहिजे. आता सोललेल्या आंब्याचा पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये वतून घ्या. आता अर्धी छोटी वाटी साखर घालायची. एक जण साखरासोबत वेलची पण घालतात, पण वेलची शक्यतो घालू नका, कारण आपल्याला श्रीखंड खाल्ल्यासारखा टेस्ट येते. मग लस्सी पिल्यासारखा जरा देखील फील येणार नाही, त्यामुळं वेलची घालायचं स्किप करा. लस्सी थोडी गोडच छान लागते, सप्पक चांगली लागत नाही, त्यामुळे थोडी जास्त साखर घाला. इवन जर लस्सी घट्ट झाली तर आपण थोडं पाणी ॲड करून त्याला पातळ केलं तर अजून जरा सपक होते, म्हणून स्टार्टिंगलाच आपल्याला थोडी जास्त साखर वापरावी लागते. त्यानंतर दहीचं हे 20 रुपयाचं पॅकेट आहे, तर हे अर्धा पॅकेट दही मी वापरत आहे. सगळं घालून झाल्यावर आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवून झालेलं आहे, पण बघू शकताय तुम्ही कन्सिस्टन्सी अजून खूप दाट आहे, त्यामुळे पाणी घालून मी अजून जरासं पातळ करणार आहे. आता मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे थोडं पाणी घालून. बघू शकताय आता कन्सिस्टन्सी कशी एकदम छान झालेली आहे पिण्यासारखी, आणि कलर पण छान आलेला आहे. आता ह्याला गाळून घ्यायची काहीच गरज नाही, कारण ह्याच्यामध्ये चोथा वगैरे असं काहीच नाही. तुम्ही हे डायरेक्टच प्यायचं आहे. आता चला तर मग आता सर्व करूया ग्लासमध्ये. कॅमेराकडे बघायच्या नादात इथे सांडासांडी झालेली आहे गाईज. उप्स. चला मग आता टेस्ट करून बघूया. मस्त झालेला आहे गाईज, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ह्याच्यामध्ये अजून मलाई टाकली तर अजून छान लागतं, पण माझ्याकडे नाही आहे मलाई, त्यामुळे मी असंच काम चालवावं लागले. तर गाईज, तुमची लस्सी तुम्हाला अजून गोड बनवायची असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार, म्हणजे तुमची लस्सी अजून जरा गोड होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला पण विसरू नका.